Illustration number 10. Raj Limited gives you the following information. Year ended 31st March 2006. राज लिमिटेडची खालीलपैकी इन्फॉर्मेशन दिली आहे. त्या इन्फॉर्मेशनमध्ये टोटल 11 पॉईंट आहे. बघितले असेल तुम्ही, बघा 1 ते 11 पॉईंट आहे. काय बनवायचं आहे त्याच्यातून तुम्हाला? प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट. ओके, काय बनवायचं आहे? कॅश फ्लो स्टेटमेंट. हे जे कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला बनवायचं आहे, याच्यामध्ये पैसे आले किती आणि पैसे गेले किती. पैसे येण्यासाठी आणि पैसे जाण्यासाठी 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असतात. एक ऑपरेटिंग, एक इन्व्हेस्टिंग आणि एक फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. ऑपरेटिंग कोणती, याच्यात इन्व्हेस्टिंग कोणती, फायनान्सिंग कोणती आहे, हे डिवाईड करायचं आहे आपल्याला 11 पॉईंटमध्ये. एवढंच करायचं आहे. नंतर क्वेश्चन लगेच स्टार्ट होईल. क्वेश्चन तोच म्हणजे ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंगचं डिवायडेशन असतं क्वेश्चनचं आन्सर म्हणजे. चला आपल्याला डिवायडेशन करून घेतो. तोंडी सेल्स आहे. सेल्स म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी सांगा मला तुम्ही? ऑपरेटिंग इन ना. ओके, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑपरेटिंगमध्ये म्हणजे तर आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. मी कॅल्क्युलेशनचे दाखवतो कसं घेतं. क्लोजिंग इन्व्हेंटरी. आता क्लोजिंग स्टॉक कुठे आहेत सांगा तुम्ही बरं. त्याचा काही संबंध घेतं नाही, सोडून द्या जरा. त्याच्यानंतर आहे ट्रेड क्रेडिटर्स. आता एक क्रेडिटर्स म्हणजे सप्लायरला पेमेंट करायचं ना. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी नेहमीच आहे ते. इन्कम टॅक्स, बघा टॅक्स पेड, ही पण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे. इयर टू इयर आपण टॅक्स पेड करतो गव्हर्नमेंटला. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. बिझनेस चालणारच नाही टॅक्सने पेड केलं तर. बिझनेस बंद करून टाकतील इन्कम टॅक्सवाले नाही तर. अमाऊंट पेड टू क्रेडिटर्स ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे. ओके, मला 2 सांगतो ॲडजस्टमेंटमध्ये कसं सोडायचं ते. ॲडमिन अँड सेलिंग एक्सपेन्सेस कोणती ॲक्टिव्हिटी? ऑपरेटिंग आहे. मशिनरी ॲक्वायर केली कोणती ॲक्टिव्हिटी? इन्व्हेस्टिंग ॲसेट आहे ना. डिव्हिडंड पेड केला आहे. तर डिव्हिडंड का पेड केला आपण? आपल्या लोकांनी फायनान्स केला होता, त्यांना डिव्हिडंड दिलाच पाहिजे, म्हणजे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. कॅश इन हँड. ओके, हे सगळ्यात शेवटी बॅलन्स घ्यायचे. कॅश इन्व्हेस्टिंग व्हायचे येतात पण ते पण नाही, करंट ॲसेट्स आहे ना सर. कॅशमध्ये आपण पैसे काही इन्व्हेस्ट करतो का? हे घ्या कॅश इन्व्हेस्ट केली नाही. आपण पैसे बँकेत इन्व्हेस्ट करतो, त्याच्यात व्याज भेटतं. म्हणजे कुठंतरी आपण फंड्समध्ये इन्व्हेस्ट वगैरे करू शकतो. म्युच्युअल फंड वगैरे असेल, शेअर्स असेल, त्यात इन्व्हेस्ट करतो ना. म्हणजे ही काय ॲक्टिव्हिटी नाही शेवटची. हा बॅलन्स या टॅली होतो शेवटी. ठीक आहे, आता आपण आन्सर बघू याचं कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्मॅट बनलेलं आहे मी. क्वेश्चन तुमच्यासमोर आहे ना. बघा कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी पहिलं. चला याच्यामध्ये आता सेल्स दिलेला आहे 48 लॅक्सचा. पहिली लाईन आहे बघा, फर्स्ट पॉईंट. द कंपनी सोल्ड गुड्स फॉर कॅश ओनली. सगळं कॅश सेल्स आहे, म्हणजे लगेच पैसे मिळतील. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी इथं लिहितो मी कॅश सेल्स. पैसे आले 48 लॅक्स. पैसे आले म्हणून प्लसमध्ये राहील. ओके, प्लसला काही साईन द्यायची गरज नाही पडत. 48 लॅक डायरेक्ट लिहून घेतले. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 75% ऑफ द सेल्स, म्हणजे 25% थोडक्यात प्रॉफिट आहे. सेकंड पॉईंट, प्रॉफिटशी काही घेणं नाही का आपल्या इथं? नाही. तुम्ही ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आहे, ऑपरेटिंग आहे, पण त्याचा आता संबंध नाही, त्याचा काही आता उपयोग नाही होणार तुम्हाला. ओके, क्लोजिंग इन्व्हेंटरी आहे 50,000 रुपये जास्त आहे, त्याचा पण आत्ता काही उपयोग नाही होणार तुम्हाला. का? नॉन कॅश आहे थोडक्यात नाही काय. चौथा पॉईंट बघा, ट्रेड क्रेडिटर्स आउटस्टँडिंग आहे, म्हणजे आपले क्रेडिटर्स आहे, देणे आपल्याला लायबिलिटी साईडला येतं ना ते. म्हणजे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कसं काय? ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीला उपयोग झाला असतं त्याचा, पण आत्ता नाही होणार. सोपा क्वेश्चन घेतला आहे. 5वा पॉईंट मग म्हणजे 2, 3 आणि 4 नंबरचे पॉईंट कन्फ्यूज करायला दिले होते फक्त त्यांनी. 5वा टॅक्स पेड आहे. किती टॅक्स पेड केला आहे? 1.5 लाख रुपये. काय होणार? तो मायनस होणार. थोडा वेगळा लिहिता फक्त टॅक्स पेड. इथं खाली लिहितो मी. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी सगळ्या झाल्या का आणि मग टॅक्स पेड मायनस करायचा. ओके, थोडा वेगळा आहे तो इन्कम टॅक्स पेड. नाही वेगळा केला, थोडा लिहिला गेला तरी काय प्रॉब्लेम नसतो. किती इन्कम टॅक्स आहे? 1.5 लाख आहे. ठीक आहे, मायनस होणार तो, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे अमाऊंट पेड टू क्रेडिटर्स, म्हणजे सप्लायरला पेमेंट केलेलं आहे. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी ना, कॅश सेलमधून ते मायनस करतो बघा मी. अमाऊंट पेड टू सप्लायर्स, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला इथं. किती पेमेंट केलं आहे सप्लायरला? क्रेडिटर्सला 35,50,000. किती? 35,50,000 पेमेंट केलेलं आहे.
हे किती आहे? 35,50,000 दिसत नसेल तर ऐकू येते, ठीक आहे. 35,50,000 आहे ना. ॲडमिन अँड सेलिंग एक्सपेन्सेस 7.8 ते पण का मला मायनस होणार ना, खर्च येईल तो. ॲडमिन अँड सेलिंग एक्सपेन्सेस किती मायनस करायचे ते पण. ते आहेत तुमचे 3,60,000 रुपये. ओके, चला मायनस केलं. त्याच्यानंतर मशिनरी इन्व्हेस्टिंग. आता ऑपरेटिंग संपलं, एवढंच ऑपरेटिंग. चला हे सगळं मायनस करू. इथं आपण एक उत्तर काढतो आणि परत मग टॅक्स मायनस करतो. ओके, तसं बी ते ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. चला हे सगळं मायनस करून आपल्याला काय भेटणार आहे? नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. होय, किती कॅश मिळाली नेट ॲक्टिव्हिटी? 48 लाखातून 1, 2, 3 हे सगळं मायनस करा. चला बरं किती येतं? पॉज करा, व्हिडिओ करा. चला 7,40,000 आलं उत्तर सगळ्यांचं. नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. आता कोणती ॲक्टिव्हिटी बघायची आपल्याला? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. चला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. पैसे कुठे इन्व्हेस्ट केले आपण? मशिनरी परचेस केली बघा. 1 मशिनरी ॲक्वायर. ॲक्वायर म्हणजे काय? परचेस. ॲक्वायर म्हणजे परचेस. 1 मशिनरी परचेस केली, ठीक आहे. किती रुपयांची आहे? 6 लाखाची. ओके, म्हणजे ती ॲक्टिव्हिटी कोणती आली? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी झाली ना. ओके, मग आता हे मायनसमध्ये येईल ना. मी 6 लाख रुपये मायनस करायचं याच्यातून. 6 लाख मायनस होतील. मी थोडक्यात 6 लाख मायनस लिहून टाकतो मी. आता इथं वरती काय नाव दिलं? नेट कॅश ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी ना. याच्यात मायनसमध्ये कॅश गेली. नेट कॅश फ्रॉम, काय नाव द्यायचं? नेट कॅश फ्रॉम. फ्रॉम शब्द दिलेला जागा नाही, डायरेक्टली तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी आहे? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. ऐकू येते ना? नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. तसं तुमच्याकडं फोटोमध्ये उत्तर द्यायचं. सेम तसंच लिहितं, फक्त कॅल्क्युलेशन्स एक्सप्लेन करते मी. सेम फोटोमधलं उत्तर आहे, काही फॉर्मॅट चेंज नाही. आता आपल्याला घ्यायचं आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी एकच आहे. डिव्हिडंड पेड केला बघा त्यांनी. किती डिव्हिडंड पेड केला मला सांगा? डिव्हिडंड पेड केलं आहे त्यांनी 1,20,000 आहे ना, 9 नंबरचा पॉईंट. ठीक आहे, तर मायनस करा. आणि हे सगळं मायनस केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. इन्क्रीज आहे का डिक्रीज काढावं लागेल? इन्क्रीज येते बघा उत्तर. इन्क्रीज कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. फॉर्मॅटला टेन्शन आहे, फॉर्मॅट फिक्स राहणार असंच सगळं. नंतर तुम्हाला या फॉर्मॅटची सोडून 7,40,000 म्हणून 6 लाख गेले, 1,20,000 गेले. 20,000 रुपये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट उरलेली आहे. प्लस एक मायनस आहे, प्लस आहे सॉरी. किती आहे? 20,000 प्लस आहे ना. 20,000 आले आन्सर. आता तुमच्याकडे कॅश इन हँड किती आहे? ओपनिंग 50 आहे बघा. 11 नंबरचा पॉईंट पहिले घ्या. ओपनिंग कॅश कोणत्या तारखेची? 1 एप्रिल 5. ओपनिंग आहे बघा ना. ते किती ती? 50 आहे. आणि हे 20 किती झाले एकूण? 70,000 होतं आहे. टॅली क्लोजिंग कॅश टॅली होती का 70ला आहे ना. दिली ना त्यांनी क्लोजिंग कॅश 70,000 रुपये आहे ना. कॅश इन हँड, कॅश इन हँड किती क्लोजिंग कॅश बघा बरं. 70,000 टॅली होती 31 मार्च 2006. 70,000. ओके, बाय.